मंडळी, कीर्तन हा महाराष्ट्र संस्कृतीमधील एक अत्यंत भक्ती परंपरेचा भाग आहे. संगीत आणि वक्तृत्व याद्वारे ईश्वर भक्ती आणि समाज प्रबोधन करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. तर रसिक हो, आपल्या समोर येत आहे सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचे विद्यार्थी जे कीर्तन सादर करीत आहेत. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजराने त्यांचे स्वागत करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम हरी, जय जय राम कृष्ण 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 हरी. सुंदर ते ध्यान उभा विठेवरी, करकटेवरी ठेवणिया, तुळशी हार गळा कास पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेडे मुक्तीच्याही साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईची कळवळ्याची दाती करी लाभाविन प्रीती, पोट भार वाहे त्यांचे सर्वस्व ही साहे, तुका म्हणे माझी तुम्ही संतावरी ओझे, विठ्ठल 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 विठ्ठल, आई बोल विठ्ठल 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 ठाल ठाल ठाल. ओम सजयतं चंद्रवदनो देवैत पंकज स्मरणं, वासर मणिरेवतं तामासी राशिनाशायति विज्ञानं, या कुंदेन तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रानुवृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुजिती देवै सदा वंदिता, सामं पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा, मोकं करोति वाचाल पंगुलंगैते गिरियं, यत्कृपातमः वन्दे परमानन्दं माधवं, नारायणं नमस्कृत्य नवचैरं नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासततो जयमुदीरयेतं, वसुदेवं सुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम गणपते नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपती बाप्पा विठ्ठल 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. म्हणजे काय माऊली? अर्थ सोपा आहे. पहा, आजकाल खास करून आपल्यामध्ये जास्त करून महिलांना जास्त सवय असते. हाच उपवास धर, तोच उपवास धर, चतुर्थीच धर, निरंकार उपवासच धर. मला सांगा, खरंच त्या उपवासाचा काही उपयोग आहे का रे? समजा धरलाच तुम्ही उपवास आणि त्याच दिवशी तुमच्या मनात आले लाडू, जिलब्या, समोसे, काही फायदा आहे का रे त्या उपवासाचा? काहीच नाही. तुमच्या मनात भक्ती भावना असेल ना तरच त्या उपवासाचा फायदा होईल. आता एक साधंच उदाहरण घ्या. आपल्याला जेव्हा घरामध्ये एखादी गोष्ट पाहिजे असते तर त्यावेळेस ती गोष्ट आपण कोणाला मागतो रे? अर्थातच आपल्या आई वडिलांना ती गोष्ट आपण मागतो.
मग आई वडील आपल्याला ती गोष्ट आणून देतात. हा, ते थोडासा वेळ लावतील पण ते आपल्याला आपल्या गरजेनुसार ती गोष्ट आणूनच देतात. तसंच आहे माऊली, देवाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला भक्ती भावना असणं गरजेचं आहे. भक्ती कशी असावी तर मी तुम्हाला याचं एक उदाहरण देते. जून 1999 भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं चौथं युद्ध चाललं होतं. पाकिस्तानने काश्मीरच्या द्रास सेक्टरवर उंच उंच पर्वतांवर आपलं ठिकाण मांडून ठेवलं होतं आणि शत्रूला तिकडून हकलून लावण्यासाठी आपल्या भारतीय सेनेने ऑपरेशन विजय सुरू केलं होतं. त्यावेळेस भारताच्या 13व्या जम्मू आणि काश्मीरच्या रायफलच्या डेल्टा कंपनी तिथे सुरक्षित करण्यासाठी येऊन पोहोचली होती. त्यावेळेस कंपनी कमांडर लेफ्टनंट विक्रम बत्रा यांनी .5140 हे हासिल करून विजय प्राप्त केला होता. पण त्या एका विजयानंतर ते तिथेच थांबले नाही. ते म्हणले नाही चला एक लढाई झाली, थोडं चिल करतो, रिलॅक्स करतो, मग पुढच्या लढाईला जातो. म्हणजे जसं आपल्या जनरली सगळ्यांना सवय असते की चला युनिट टेस्ट झाली थोडा आराम करते, सेमिस्टर झाली थोडं जास्त आराम करते, फायनल झाली 2 महिने पुस्तकाला हात नाही. ही असती आपली सवय. त्यानंतर विक्रम बत्रा यांनी .4875 वर हल्ला बोलला. ते थांबले नाही, ते लगेच पुढच्या लढाईला निघाले. रेकॉर्डवरून त्यांचा तिकडून आवाज आला की दिल मांगे मोर. हे त्यांनी बोललेलं फक्त एक डायलॉग नव्हता माऊली, हे त्यांच्या आतमधली आपल्या देशाबद्दल असलेलं देशप्रेम, देशभक्ती आपल्याला दाखवतं. आणि ही सगळी भक्ती आपल्या सर्वांमध्ये असणं गरजेचं आहे माऊली. पण लढाईच्या दरम्यान असं झालं की त्यांचा मित्र, त्यांचा एक साथी जखमी झाला आणि त्या साथीला रक्षण देण्यासाठी म्हणून ते गेले आणि ते तिथंच वीरगतीला प्राप्त झाले. वीरगतीला प्राप्त झाले त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की या तो इस बर्फीले शिखर पर हमारे हिंदुस्तान का तिरंगा लहरा के आऊंगा या तो इसी तिरंगे में लपट कर आऊंगा मगर आऊंगा जरूर. आणि खरंच मग त्यांनी ते त्यांचे दोन्ही कथन पूर्ण केले. एक म्हणजे त्यांनी त्या बर्फाळ शिखरावर आपल्या भारत मातेचा झेंडा फडकवला आणि दुसरं म्हणजे ते कायमचे या आपल्या मातृभूमीमध्ये अमर झाले. अशी असावी देशभक्ती, अशी असावी खरी भक्ती. नाहीतर आपल्याला इथं बसल्या बसल्या म्हणायला काय जातंय, एखादं युद्ध वगैरे सुरू झालं की हा गव्हर्नमेंटने असं केलं पाहिजे, गव्हर्नमेंटने तसं केलं पाहिजे, सरकारने असं केलं पाहिजे, आर्मीवाल्यांनी तिकडं इकडं असं केलं पाहिजे. अरे आपण इथं थांबलोय ना, इथं बोलतोय ना आपण, ते फक्त आणि फक्त तिथं सैनिक अहोरात्र आपलं रक्षण करतायत. त्यांना माहिती आहे की त्यांच्या एका सेकंदाची सुद्धा तिथं गॅरंटी नाही, तरी सुद्धा ती माऊली आपल्या या समाजरूपी लेकरांचं रक्षण करण्यासाठी ती तिथं अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपलं रक्षण करते. आणि यालाच म्हणतात खरी भक्ती. त्यामुळेच तर म्हणले लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईचे कळवयाची जाती करी लावावी आपली ती. विठ्ठल 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 म्हणजे कीर्तन माझं नव्हतं, कीर्तन दुसऱ्या कीर्तनकारांचं होतं आणि कीर्तनकार अतिशय सुंदर कीर्तन करत होते. पण काय झालं तिथं पखवाजन टाळकऱ्यांचं तिथं जरा घोळ झाला. म्हणजे तो घोळ त्यांच्यात नव्हता झाला, तो घोळ कार्यकर्त्यांकडून झाला होता. तर तो घोळ असं झाला माऊली की पिटी मास्टरचे जे 500 आहेत ना ते पखवाजाकडे राहिले होते आणि नमस्तीला नाही ना त्याने कीर्तन चालू असताना चालू केलं, गायनायकाला इशारा केला आणि चालू केलं. माझे पैसे कमा दे तू सांग पक्वजा, माझे पैसे कमा दे तू सांग पक्वजा. आता हे कळलं त्या पक्वजाला. पक्वजा आजच्यासारखाच होता, तोही शहाणा होता. त्यानेही चालू केलं तिंत नाही तिंत नाही तिंत नाही तिंत नाही तिंत नाही तिंत नाही. म्हणजे बघा माऊली कीर्तन चालू आहे. आता हे तर टाळकऱ्यांना पण कळलं. टाळकरी म्हणले आपण कशाला मागे हटायचंय, त्यांनी ठेका धरला, त्यांनी चालू केलं तिवटाक 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 तिवटाक. म्हणजे बघा कीर्तन चालू
चालू आहे, पुढं कीर्तनकार एवढं सुंदर कीर्तन करतायत आणि कीर्तन राहिलं बाजूलाच यांचं चालू आहे. म्हणजे काय माऊली, की माणसाला ना याची गरजच नकोय. हा, कीर्तन केलं तुमच्या पद्धतीने करूया, देवाची उदाहरणं वगैरे टाकूयात. म्हणजे महत्व कशाला आहे माऊली, की तुम्ही कसं राहताय, तुम्ही किती टाईट कपडे घालताय, तुमचा हेअरकट कसा आहे, काय कसं आहे, याही पेक्षा सगळ्यात जास्त महत्व आहे माऊली की तुमचं आचरण, तुमची वाणी, तुमचे शब्द, याला सगळ्यात जास्त महत्व आहे माऊली. म्हणून तर ते आहे ना, वाचेसी रसाळ मनाचं मावाळ तयाचा हरे कपाव देवा विठ्ठल 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 ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती तुका म्हणे माझे तुम्ही संतावरी होते. म्हणजे काय माऊली, तर या दोन्ही चरणांचा सार या तिसऱ्या चरणात आहे. तर तो कसा मी तुम्हाला सांगते. पहा, आजकाल म्हणजे खास करून आजच्या पिढीला जास्त सवय की हा डे सेलिब्रेट कर, तो डे सेलिब्रेट कर, चॉकलेट डे, व्हॅलेंटाईन्स डे. व्हॅलेंटाईन डे तर बापरे विचारूच नका, आपल्याला तर जश्न इश्कच वाटतं तो. तर पण खरं सांगा रे, हे आपले सण आहेत का? हे आपले सण नाहीत, हे सगळे त्या इंग्रजांच्या अवलंबी. आपले सण कोणते असले पाहिजेत? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, हे असायला हवेत आपले सण. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं? अनेक धर्म एक करून राजासारखं जगायला शिकवलं. शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे एकमेव छत्रपती होते आपले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान लिहिलं. एकी हेच बळ हा संदेश त्यांनी आपल्याला दिला. उठा, लढा, शिका हा संदेश त्यांनी आपल्याला दिला. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं की मेला तरी चालेल पण शरण जायचं नाही. हे आपल्याला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. अशी थोर वीर आपल्या या भूमीत होऊन गेले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे फासावर गेले. त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. का? तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून. त्यांनी सांगितलं की मिटलात तरी मिटा पण कोणासमोर झुकायचं नाही, हा संदेश त्यांनी आपल्याला दिला. म्हणून तर ते आहे ना, मिटाने से नहीं मिटते, डराने से नहीं डरते, वतन के नाम पे, वतन के नाम पे हम सर कटाने से नहीं डरते. देश मेरे मेरी जान है तू. देश मेरे मेरी जान है तू. देश मेरे मेरी शान है तू. देश मेरे मेरी शान है तू. यातून त्यांनी आपल्याला खूप मोलाचा संदेश दिला. तुम्ही तुमचं ध्येय जोपर्यंत गाठत नाही ना तोपर्यंत थांबू नका. तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचा, कारण ध्येय हाच देव. कुठेतरी ते आर्थिक वर्ष म्हणून जगण्यापेक्षा धुरंधर मधला हमजा अली मजारी म्हणून जगा. आणि त्यासाठी तुम्ही ध्येय गाठा. आणि ध्येय गाठण्यासाठी काय लागतं? हौसला, इंधन बदला. हौसला, इंधन बदला. या गोष्टी तुमच्यात हव्या आणि मगच तुम्ही ठरतात आजचे धुरंधर. विठ्ठल 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 माझ्या अल्पबुद्धीचा दोष समजून ते तुम्ही इथंच विसरून जा. बोला कुंडली का वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका
ज्ञानेश्वर महाराज की जय जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो पार्वतीपते हर हर महा